नागपूरचे महापौर माननीय दयाशंकर तिवारी, त्याचप्रमाणे प्रसिद्ध साहित्यिक श्रीमती देशमुख, डॉक्टर शोभणे, पिनाक दंदे, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व साहित्यिक संघातील सर्व सन्मान्य साहित्यिक, उपस्थित ज्येष्ठ बंधू भगिनी, विशेषतः आज हा 99वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे आता यानंतर शताब्दी वर्षाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे नक्कीच विदर्भ साहित्य संघाचा हा 100 वर्षाचा इतिहास हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेरणादायी आणि विशेषतः विदर्भातील साहित्यिक चळवळीला एक प्रकारे विदर्भातल्या साहित्यिक चळवळीला दिशा देणारं कार्य विदर्भ साहित्य संघाने केलं. विशेषतः रामभाऊ शेवाळकर असतील, गत्रे माडखोलकर असतील किंवा मधल्या काळामध्ये अनेक थोर साहित्यिकांनी या साहित्य संघाला अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं. मी विद्यार्थी असताना विदर्भ साहित्य संघाच्या न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धेमध्ये आणि मला पुरस्कार पण मिळाला होता. त्यावेळी मी धनवटी रंग मंदिरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला भाषण देण्याची संधी मिळाली होती. मराठी नाटकांच्या माध्यमातून त्यावेळी धनवटी रंग मंदिर हे एक प्रकारे मराठी माणसाचा प्राण होते. त्या काळातील आता जवळपास पिढींमधील केवळ मनोहर म्हैसाळकरांचा अपवाद सोडल्यास मला वाटत नाही आता कोणी त्यातले असतील. मनोहर म्हैसाळकरांनी विदर्भ साहित्य संघाला गेल्या 50 वर्षापासून तरी नक्की असेल की त्यांनी अतिशय यशस्वी नेतृत्व आणि योग्य दिशा दिली. मला आठवतं आहे की एकदा धनवटी रंग मंदिरामध्ये डान्स पार्टीच्या निमित्ताने काही लोकांनी अश्लील डान्स सुरू असताना मनोहर म्हैसाळकरांनी येऊन तो पडदा खिचून पडदा पाडला आणि तो कार्यक्रम बंद केला होता. विदर्भ साहित्य संघाच्या या इतिहासामध्ये अनेक प्रकारचे अनुभव, चांगले वाईट त्यांनाही आले आणि अनेक प्रकारच्या लोकांना सांभाळणं, विशेषतः विद्वान आणि साहित्यिक लोकांना एकावेळी सगळ्यांना बरोबर सांभाळणं हे जास्त कठीण आहे. कारण आमची राजकारणातली लोकशाही ही थोडीशी सोपी आहे. याचं कारण 99% लोक ऐकतात आणि एक माणूस निर्णय घेतो किंवा सांगतो, त्याचं सगळे ऐकत असतात. पण ज्या ठिकाणी 99 लोक प्रतिभाशाली आहे, विद्वान आहेत, त्यावेळी त्या सगळ्यांचं एकमत करून ते पुढे नेणं हे खूप कठीण काम असतं. आणि या बाबतीत मनोहर म्हैसाळकरांनी अनेक वेळा यशस्वीपणे साहित्य संघाचं नेतृत्व केलं आणि त्यांनी सगळ्यांना सांभाळलं. तो इतिहास मी शालेय जीवनापासून आणि माझ्या विद्यार्थी जीवनापासून अनेक वेळा बघितला. विशेषतः अनेक पत्रकार, साहित्यिक, विद्यापीठातील मराठी विद्यापीठाचे मराठी विभागाचे अभ्यासक, डॉक्टरेट असणारी अनेक मंडळी, त्यातल्या त्यात अनेक थोर साहित्यिक आणि त्या सगळ्याच्या याच्यातून साहित्य संघाची चळवळ ही निश्चितपणे विदर्भाकरता एक अभिमानाचा विषय आहे. आणि आज विदर्भ साहित्य संघाचं हे 99 वर्ष हा वर्धापन दिन हा खरोखरच खूप आनंदाचा आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि विशेषतः काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी नाटकं, मराठी संगीत, मराठी भावगीत, खरं म्हणजे हे सगळ्याहून एक वेगळं आहे आणि या सगळ्याची एक अमीट अशी छाप आहे. आपल्याला विदर्भामध्ये पण अनेक थोर साहित्यिकांची मोठी मालिका आहे आणि या सगळ्यांनी आपापल्या काळामध्ये मराठी साहित्याची आणि मराठी सारस्वताची एक प्रकारे फार मोठी सेवा केलेली आहे. त्या प्रत्येकाचं कार्य खूप मोठं आहे. अगदी कवी अनिलांपासून सुरुवात असेल, वामनराव चोरगडेंपर्यंत असेल, मधुकरराव आष्टीकर नंतर होते, डॉक्टर रामभाऊ शेवाळकर होते. या सगळ्यांचं एकेकाचं एक एक व्यक्तिमत्व फार उत्तुंग होतं. रामभाऊ शेवाळकरांची मधल्या काळामध्ये मनोहर म्हैसाळकर साहेबांना आठवत असेल
की त्यांना 75 वर्ष पूर्ण झाली, त्याचा कार्यक्रम अमरावती आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला होता. वक्ता दशसहस्त्रेषु असं त्यांचं वर्णन होतं. असं रामभाऊ शेवाळकरांचं व्यक्तिमत्व आजही आम्ही विसरू शकत नाही. विशेषतः ज्ञानेश्वरीबद्दल, पसायदानाबद्दल, विनोबाजींबद्दल त्यांची भाषणं अजूनही पण लक्षात आहेत. आणि त्यांचं अमोघ वक्तृत्व आणि मराठी साहित्यावरचं त्यांचं प्रभुत्व हे खरं म्हणजे आजही पण डोळ्यासमोर आहे. काळाच्या ओघामध्ये एक असं म्हटलं जातं की जे काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. ज्या माणसाचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे, हा यावच्चंद्र दिवाकरू असा नियम याला कोणीही अपवाद नाही. पण जी गोष्ट लोकमान्य टिळकांनी आम्हाला नेहमी सांगितली की एखादा माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विशेष करून या सर्व साहित्यिकांनी आपल्या जीवनामध्ये खरोखर विदर्भाच्या राजकारणाला, विदर्भाच्या समाजकारणाला, विदर्भाच्या तरुण पिढीला कुठे ना कुठे प्रभावित केलेलं आहे. आणि त्यांचं हे जे प्रभावित केलेलं आहे त्याचे परिणामच आहे की आपल्याला निर्णय क्षेत्रात नेतृत्वांमध्ये गुणात्मक परिवर्तन बघायला मिळालेलं आहे. एखाद्या देशाचं भविष्य जर जाणायचं असेल तर त्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण तिथल्या भावी पिढीला मिळतं आहे हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या देशामधलं साहित्य, संस्कृती, इतिहास, विरासत, कला हे सगळ्याच गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने केवळ भौतिक प्रगती हेच आपलं अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही. सर्वांगीण प्रगती, सर्व क्षेत्रात प्रगती हे आपलं उद्दिष्ट असू शकतं. मला आनंद आहे की आज आमचे महापौर दयाशंकर तिवारी त्या कार्यक्रमात उपस्थित आहे. मी कोविडमुळे उपस्थित राहू नाही शकलो, पण त्यांच्यासारखा प्रतिभाशाली, विशेषतः हिंदी साहित्यावर अभ्यास असणारा, अमोघ वक्तृत्व असणारा आणि साहित्य, संस्कृती, इतिहास, विरासत आणि मूल्याधिष्ठित कटिबद्धता जोपासणारा एक आदर्श कार्यकर्ता म्हणून जवळपास त्यांचं आणि माझं वय फारसा फरक नाही आहे, पण मी 40 वर्षापासून त्यांना जवळून बघितलेला आहे. खरं म्हणजे अतिशय उत्तम असा माणूस, चांगला सर्व गुणांनी संपन्न, आणि तो निवडून येणं हे देखील फार कठीण असतं. ज्या ठिकाणी गुणवत्ता असते त्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट नसतं, आणि जिथे इलेक्टिव्ह मेरिट असतं तिथल्या गुणवत्तेबद्दल काही चर्चा करणं बरोबर नाही, कारण ते इलेक्टिव्ह मेरिट आहे असं म्हटलं पाहिजे. पण दयाशंकर तिवारींचं या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून 2-3 गोष्टी महत्त्वाच्या दयाशंकरजींना मी पुन्हा एकदा विनंती करीन की रामभाऊ शेवाळकरांचं एक मोठं स्मारक म्हणून मी आशुतोषशी बोललो आणि NIT चेअरमनशी माझं बोलणं झालेलं आहे. आपल्या अंबाझरी रोडवर एक जागा NITनी त्या ठिकाणी एक बिल्डिंग बांधायची, जे NITच्या चेअरमननी मान्य केलं आहे. तिथे एक लायब्ररी, विशेषतः मराठी साहित्य तिथे जास्त असेल अशी लायब्ररी, आणि मुले अभ्यास करू शकतील, सगळ्या प्रकारचं ज्ञान तिथे मिळेल. आणि त्याच्यावरती एक वक्तृत्व याच्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण करणारी संस्था रामभाऊ शेवाळकरांच्या नावाने, विशेषतः जे शालेय विद्यार्थी आहेत आणि जे वक्तृत्व स्पर्धेत, वादविवाद स्पर्धेत भाग घेतात आणि भविष्यातले आपले नेते आहेत, त्यांना वक्तृत्व कला, साहित्य याची जाण कशी निर्माण होईल योग्य प्रकारे आणि हे विकसित कसं होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारं, प्रबोधन करणारी अशी एक संस्था असं त्याचं स्वरूप त्यावेळा मी आणि आशुतोषने बोलून आम्ही ठरवलं आणि NITच्या चेअरमनी जागा द्यायचे मान्य केलं आहे. आणि रामभाऊंचं आपण एक स्मारक करू असं सातत्याने डोक्यात होतं. तेव्हा माझी विनंती आहे की रामभाऊंचं हे स्मारक आपण हे बोलतं स्मारक आहे, कारण केवळ पुतळे उभारून काही उपयोग होत नाही. खऱ्या अर्थाने हे रामभाऊंचं जिवंत स्मारक होईल. आणि हा विदर्भ साहित्य संघाचा रामभाऊचा संबंध लक्षात घेता ती पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एक महत्त्वाची गोष्ट अजून ज्यात मला नेमकं सुचत नाही, पण आपल्याकडे खूप मोठी मोठी मैदान आहेत आणि आपण जेव्हा आता सांस्कृतिक महोत्सव घेतला त्याला खूप चांगल्या प्रकारे रसिकांचा रिस्पॉन्स मिळाला. 30,000, 40,000, कधी 50,000 लोक यायचीत आणि अतिशय चांगली कार्यक्रम झाली. कीर्तनाची झाली, प्रवचनाची झाली, प्रबोधनाची झाली, इतिहासकालीन नाटकाची झाली,
रामायण असेल, भगवान गौतम बुद्ध असतील, कधी चंद्रगुप्ताचं असेल, कधी आर्य चाणक्याचं असेल, या सगळ्या प्रसंगातून आपण आपल्या पिढीला कुठेतरी आपला इतिहास संस्कृती समजवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून नागपूर हे आता हेल्थ हब झालेलं आहे. नागपूर हे लॉजिस्टिक हब आहे. ऑलरेडी जगातले सगळे लोक इकडे येणार आहे. नागपूर हे सुंदर शहर म्हणून लोक बघतात. तसं नागपूर हे साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं विदर्भाचं केंद्र असून हे एक साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचं एक प्रमुख स्थान देखील झालं पाहिजे. आपण दोन गोष्टी करतो आहे की विशेषतः विवेकानंदांच्या जीवनावरचा लाईट अँड साऊंड शोचं काम अंबाझरी तलावात आता सुरू होत आहे. त्याचबरोबर आपलं तेलंगखडीचं जे आपलं म्युझिकल फाउंटेन आहे, ज्याला मानेकरांनी वगैरे खूप मदत केली आहे, तेही आपल्या एक सांस्कृतिक इतिहास आणि विरासतचं एक प्रतीक ठरणार आहे. आणि ते म्हणजे विशेष रूपाने त्याच्याकरता जागतिक दर्जाचं ते बनावं असा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. 4000 लोक एकावेळी ते बघू शकणार आहे. तर नक्कीच त्याबरोबर मला असं वाटतं की हे जे सुरेश भट सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये आम्ही आता एक मोठा मल्टिप्लेक्सचा स्क्रीन तयार केलेला आहे. आणि त्याच्यामधून आपण आपल्या मुलांना, साहित्यिकांना, विशेषतः तरुण मुलांना, जे आपले ज्येष्ठ साहित्यिक होते, पु ल देशपांडे होते, रामभाऊ शेवाळकर होती, किंवा अशी ज्यांची भाषणं आहेत ती आजही उपलब्ध आहेत. आणि म्हणून या स्क्रीनचा उपयोग करून ती भाषणं लोकांनी ऐकण्याकरता जे तरुण मुलं येतील त्यांना जर आपण ती ऐकवली तर नक्कीच मला असं वाटतं की त्याचा खूप आनंद मिळेल. आम्हाला आमच्या लहानपणी बाळशास्त्री हरदासांचं करणं किंवा रामभाऊ शेवाळकरांचं भाषणं ऐकायला मिळाली, ब म पुरंदरेंची ऐकायला मिळाली, वि ग देशपांडेंची मिळाली, करपात्री महाराज, प्रभावती राजेंची मिळाली. अनेक वेळा निरनिळ्या प्रकारची भाषणं जी होती जी ऐकायला मिळाली ती देखील आयुष्यातला एक फार मोठा मोलाचा ठेवा होता. आणि त्यातून खूप शिकायला मिळालं. पण येणाऱ्या काळामध्ये साहित्य संघाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये माझा असा समज आहे की ज्या प्रमाणात लोकांनी यायला पाहिजे तेवढी लोकं येत नाही. याच्याकरता लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्याला आपल्या सिस्टममधून अशा काय गोष्टी करता येतील ज्यामुळे लोक पुन्हा एकदा आकृष्ट होतील, त्यांच्या काय अपेक्षा आहेत. शेवटी तीच गोष्ट नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून योग्य प्रकारे प्रेझेंट केली तर लोक नक्की रिस्पॉन्स देतात. मध्ये एक प्रयत्न आपण करत होतो की विशेषतः प्राथमिक शाळेतल्या मुलांना बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, टिळक यांचा सिनेमा दाखवायचा तर नक्कीच मुलं त्याला आनंदाने येतील. तसंच पु ल देशपांडेंची भाषणं जर आज आपण मोठ्या स्क्रीनवरून ऐकवली तर नक्की मुलं ती ऐकायला येतील. आपल्याला आता माध्यम टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बदलवली पाहिजे. जो एक काळ असा होता की साहित्य संघाचं संमेलन म्हटल्यावर जो रिस्पॉन्स मिळायचा, जी लोक यायची, तो आता रिस्पॉन्स तेवढं निवडक लोकांचा असतो. जनतेचं स्वरूप त्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल की सर्वसामान्य जनता जिच्यावर आपल्याला संस्कार करायचा आहे, जिला दिशा द्यायची आहे, जिच्यासमोर हे सगळं प्रेझेंट करायचं आहे, तर आपण आपल्यामध्ये काय बदल करून त्या जनतेला पुन्हा मुख्य प्रवाहात हे सगळं कसं आणता येईल याचा विचार नक्कीच स्टेजवर बसलेली मंडळी करतील. आणि विशेषतः आमच्यासारख्या लोकांचं म्हणजे दयाशंकरजी आहे, मी, आमचं हे कर्तव्य आहे की या सगळ्या चांगल्या कल्पनांना राजाश्रय कसा मिळेल, कारण हाही आवश्यक आहे. मला आठवतं मनोहर म्हैसाळकरांना आठवत असेल कदाचित, नागपूरला मोठं साहित्य संमेलन होतं. त्यावेळी त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी आम्ही सगळेजण साहित्य संमेलनाकरता पैसा गोळा करणं, कार्यक्रम करणं सगळं करत होतो. काही आमची अपेक्षा नव्हती की कुठे आम्हाला त्या स्थान मिळावं म्हणून. पण त्यांनी स्टेटमेंट दिलं की राजकारण्यांनी साहित्यिकांच्या संमेलनापासून आणि ॲक्टिव्हून दूर राहिलं पाहिजे. अर्थात त्यांचं स्टेटमेंट देण्याचा अधिकार आहे. मला एवढंच वाटतं की राजकारणाने साहित्य संघाच्या किंवा साहित्यिकांच्या कार्यामध्ये लुडबुड करू नये, हे एकदम बरोबर आहे. पण साहित्यातून प्रेरणा जी सगळ्यांना मिळणार आहे त्यामध्ये स्टेक होल्डर एक राजकारणी आणि समाजकारणी देखील आहे. आणि राजकारणातही गुणात्मक परिवर्तन करायचं असेल, समाजात देखील चांगले कार्य, सेवाभावी समाजव्रती निर्माण करायचे असतील तर भूतकाळातील जे साहित्य आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे, विरासत आहे, त्याचाच वारसा घेऊन नवीन पिढी निर्माण होणार आहे.
त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचा संबंध हा साहित्यिकाशी आहेच. आणि म्हणून साहित्यिकाची दृष्टी जी आहे ही समाज घडवणारी आहे, राष्ट्र घडवणारी आहे. आपल्या स्वातंत्र्याची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये देखील साहित्यिकांनी आणि कवींची भूमिका, त्यांचे पोवाडे, त्यांच्या कविता यांनी राष्ट्रभक्तीची भावना प्रज्वलित केली. आणीबाणीच्या विरुद्ध लोकशाही टिकावी म्हणून त्यावेळी दुर्गा भागवतांपासून पु ल देशपांडेंनी त्यावेळी लोकशाहीकरता ज्या प्रकारचा संघर्ष केला आणीबाणीच्या विरोधात साहित्यिकांनी, पत्रकारांनी, त्यामुळे आपल्या देशातलं लोकतंत्र अबाधित राहिलं. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या मर्यादा, जबाबदारी आणि कर्तव्य या तिघांच्या बाबतीत आपली लक्ष्मण रेषा कोणती आहे ती नक्कीच ठरवली पाहिजे. ती ठरवणं आवश्यक पण आहे. पण एक दुसऱ्याशी दुसऱ्याशी संबंधच असता कामा नये ही गोष्ट मात्र कदाचित योग्य होणार नाही. कारण या चांगल्या साहित्यातून, चांगल्या काव्यातून, चांगल्या प्रकारच्या राजकारणाला पण चांगली दिशा मिळू शकते. त्यामुळे आज हा जो 100 वर्षाचा इतिहास आहे विदर्भ साहित्य संघाचा, हा आमच्या सगळ्यांकरता गौरवशाली आहे. हा इतिहास प्रेरणादायी आहे. हा इतिहास काळाच्या ओघात अनेक लोकांना ज्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या त्या थोड्याफार गोष्टी शिकण्याची संधी आम्हाला देणारा आहे. आणि म्हणून हा अजून प्रगल्भ व्हावा, हा अजून पुढे जावा, ही चळवळ अजून लोकाभिमुख व्हावी आणि त्यातून नक्कीच समाजामध्ये आणि विशेषतः विदर्भामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी. कारण विदर्भ साहित्य संघ केवळ नागपूरपुरता मर्यादित नाही आहे, तर लाखनीसारख्या छोट्याशा गावात किंवा विदर्भातल्या कानाकोपऱ्यामध्ये, अचलपूरमध्ये असेल, अमरावतीमध्ये, प्रत्येक ठिकाणी साहित्य संघाच्या शाखा आहे आणि साहित्य संघाचे सगळे कार्यक्रम, परीक्षा त्या ठिकाणी होत असतात. परंतु काळाच्या ओघामध्ये एकच खंत माझ्या मनामध्ये आहे की ही चळवळ अजून जेवढी गतिशील आणि विशाल व्हायचा पाहिजे होती ही टिकली आहे, पण कुठेतरी स्टॅग्नन्सीसारखी परिस्थिती आहे असं वाटतं आहे. कदाचित मी चूक आहे की बरोबर मला माहिती नाही, पण या विदर्भ साहित्य संघावर प्रेम करणारा म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा याच्यात आपण लोकांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या माध्यमातून काय बदल करू आणि पुन्हा याला सर्वव्यापी कसं करता येईल, सर्व लोकांपर्यंत कशी जाता येईल. प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार, प्रबोधन, प्रशिक्षण आणि लोकसंस्कार या तिन्ही गोष्टी या साहित्याशी संबंधित आहे आणि या तिन्ही आधारातूनच समाज बदलणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या चळवळीचं स्वरूप अजून महत्त्वाचं राष्ट्र निर्माणाकरता आणि समाज परिवर्तनाकरता नक्कीच होईल. विदर्भ ही समृद्ध संपन्न भूमी आहे. झाडीपट्टीतलं साहित्य वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणची नाटक रंगभूमी वेगळी वेगळी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः महाविद्यालयामध्ये आणि शाळेत शिकवणारे जे आमचे मराठी साहित्यातले शिक्षक, प्राध्यापक आहेत त्यांचं स्थान खूप मोठं आहे आणि त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणात आपली साहित्यिक चळवळ जिवंत ठेवलेली आहे. आणि म्हणून या सगळ्यांना एकत्रित करून पुन्हा एकदा या 100 वर्षाच्या इतिहासाला आपण निश्चितपणे त्या इतिहासातून पुढे जाऊन भविष्यातली दिशा देणारी एक नवीन दिशा विदर्भ साहित्य संघ आणि साहित्यिकांच्या माध्यमातून विदर्भातल्या जनतेला, विदर्भातल्या विशेषतः शेतकऱ्यांच्याही जीवनामध्ये, विशेषतः ग्रामीण कवितांमध्ये सोटेंसारखे कवी येऊन गेले. त्यांनी देखील विदर्भातली ग्रामीण भागातली चळवळ आठवली. आता एक मिर्झा बेग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी किती सुंदर कविता केल्या आणि त्याला लोकप्रियताही लाभली, त्यांचे कार्यक्रम पण झाले. शेवटी एक गोष्ट खरी आहे की जेव्हा ज्या ठिकाणी चमत्कार असतो तिथे नमस्कार होतच असतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा ही चळवळ अजून लोकव्यापी व्हावी आणि याच्यातून सर्वव्यापी व्हावी, सर्वस्पर्शी व्हावी आणि नक्कीच याचा फायदा सामाजिक मनावर आणि राजकीय मनावर, जीवनावर चांगलाच होईल. आणि त्या दृष्टीने पुन्हा एकदा विदर्भ साहित्य संघाला माझ्या खूप खूप शुभेच्छा 99 वर्धापन दिनाच्या निमित्ताने. आणि शताब्दीचं वर्ष आता शुभारंभ होत असल्यामुळे या काळातून नक्कीच पुन्हा एकदा काट टाकून एक मोठी भव्य अशी सांस्कृतिक चळवळ, साहित्यिक चळवळ निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो. बऱ्याच दिवसानंतर मनोहर म्हैसाळकरांचं दर्शन, कमीत कमी आज मी जरी प्रत्यक्ष नसलो तरी हो त्यांची प्रकृती थकले आहेत पण तरी चांगले बघून मला खूप आनंद झाला. कारण बऱ्याच दिवसापासून
मी सतत म्हणतो एकदा मनोहर म्हैसाळकरांना भेटीन, परंतु आशुतोषलाही पण मी 2-3दा म्हटलं होतं, पण माझी काही त्यांची भेट होऊ शकली नाही. आज बरं वाटलं. सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. कोविडचा काळ असला तरी आपल्या तब्येतीची आपण सगळेजण काळजी घेऊन सगळ्यांची तब्येत चांगली राहील. परमेश्वर आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. शताब्दी वर्ष संरक्षक श्रीयुत आशुतोष शेवाळकर या ठिकाणी आलेले आहे. मी सन्मानपूर्वक त्यांना या ठिकाणी बोलावते आहे. श्रीयुत आशुतोष शेवाळकर.